एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या काकडे कुटुंबियांची शरद पवारांनी आज सांत्वनपर भेट घेतली। माजी खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडे यांचं नुकतंच निधन झालं आणि म्हणून काकडे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पवारांनी भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र यामागे राजकीय गणित देखील असू शकतात। याचं कारण म्हणजे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे। गेल्या 5 वर्षांपासून अजित पवारांनी काकडे कुटुंबियांशी जुळवून घेतलंय आणि त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये काकडे कुटुंबीय हे अजित पवारांना मदत करतात की काय अशी चिंता पवारांच्या मनात असू शकते असं जाणकारांचं मत आहे। तर काकडेंप्रमाणेच राजकीय प्रतिस्पर्धी असलेले अनंतराव थोपटे यांची देखील पवारांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती। थोपटे आणि पवारांमधील राजकीय वैर देखील सर्वश्रुत आहे। बारामतीच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याबाबत थोपटे यांनी मात्र कुठलाही शब्द देण्यास नकार दिला होता। त्यांच्या कुटुंबामध्ये एक दुःखद घटना घडली म्हणून त्या ठिकाणी मी केलं होतं। याच्या आधी त्या कुटुंबाचे प्रमुखांच्या नंतर जे प्रमुख होते बाबाराव ते गेल्याच्या नंतर सुद्धा मी त्यांच्या घरी गेलो होतो। हे एक सभ्यता आणि सुसंस्कृत करण्याचं लक्षण आहे। आपल्या परिसराचे काही महत्त्वाची कामगिरी करणारे एखाद्या व्यक्तिमत्व त्याला आपण बघतो तर कुटुंबाचं सांत्वन ही एक त्याच्या भाषेची भावना आहे, दुसरं काही नाही। सरदारांनी एकच शिकलो, एका शाळेत आले होतो। एकच उदाहरण द्यायचं झालं की सुप्रियाचं लग्न बारामतीमध्ये झालं। त्या लग्नाला हजारो लोक होते आणि त्या लग्नाची पाहुण्यांची समान व्यवस्था करायला जे आमचे सहकारी अतिशय फुलं होते त्याच्यात चंद्रराव होते। हा गौरव होता। नंतरच्या काळामध्ये त्यांनी काही राजकीय भूमिका स्वीकारली, तो त्यांचा अधिकार आहे, पण व्यक्तिगत सलोखा दोन्ही बाजूने आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो, इथं राजकारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।